माझ्या प्राणप्रिय समाज बांधवांनो, माता भगिनी, समाजातील युवक युवती या सर्वांनाच तुमचा सेवक, समाजातील संघर्षात्री राजेश पंडित रेणापूरकरचा अतिशय नम्रपूर्वक सप्रेम जय नारायण जय विश्वकर्मा. मी समाजाचा, समाज माझा या संकल्पनेतून आपण नेहमीच समाज मनापर्यंत प्रामुख्यानं पोहोचण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं गेली अनेक वर्ष करत आहोत. तोच प्रयत्न सातत्यानं पुढं देखील आपण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून करणार आहोत. याचसाठी हा छोटासा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाविषयी असलेली माझ्या मनामध्ये जी माझी भावना आहे ती व्यक्त करावी आणि समाजाच्या भावना देखील आपण अशाच पद्धतीने प्रत्यक्षपणे त्यांना गाठीभेटीच्या दरम्यान असेल त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात. सांध्यापासून बांध्यापर्यंत आपण विखुरलेल्या आणि वेगवेगळ्या भागामध्ये विस्तारलेल्या समाजाला एकत्रित आणावं, ही कायम भावना मनामध्ये असते, पुढे राहील. निश्चितच समाज मनाला एकसंघ आणावं, समाज एकत्रित दिसावा यासाठी प्रयत्नशील आपण सर्वजण राहोत. या राज्यभरामध्ये, देशभरामध्ये सकल सोना समाजासाठी संघटना आणि संस्था मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहात. त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या निश्चितच मनामध्ये आहे. त्यांच्या कार्याविषयी आपण देखील निश्चितच आपण आनंदी आहोत. हे कार्य जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न एक छोटासा कार्यकर्ता म्हणून, छोटासा सेवक म्हणून आपण केलं पाहिजेत. ही भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येणं खरोखरच एक सामाजिक कार्याची, एक यशाची गुरुकिल्ली असेल असं म्हणलं तर वावं ठरणार नाही. जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी. आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचायचं आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपली माणसं सत्तेत बसली पाहिजेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आता आपण देखील दिसलं पाहिजे, असलं पाहिजेत. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं केलं पाहिजेत. आपल्या पदाचा उपयोग आपल्या समाजासाठी झाला पाहिजेत. समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो केला पाहिजेत. हीच आणि हाच एक सामाजिक संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या समाजातील माता भगिनी बांधव यांना, खरोखरच आपण जर एखाद्या राजकीय पक्षामध्ये असाल, सत्तेच्या जवळ असणाऱ्या पक्षाजवळ असाल, त्या पक्षात असाल तर त्या ठिकाणी आपण निश्चितच समाज मनाचा विचार करावा. समाज आहे म्हणून मी आहे ही भावना कायम मनामध्ये ठेवावी. माझ्यामुळं समाज आहे ही भावना कधीही मनात आणू नये. कारण समाजाशिवाय आपण शून्य आहोत हे सर्वप्रथम प्रत्येकाला कळलं पाहिजेत. मी म्हणजे समाज ही भावना मुळीच बरोबर नाही, ती अगदी चुकीची आहे. हे मनामध्ये आपण बोललं पाहिजेत आणि समाजातील प्रत्येक घटकाचा आपण आदर केला पाहिजे. समाजातील जे श्रेष्ठ गुरुजनांचा निश्चितच आदर करून त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आपण सामाजिक कार्याची ती गुढी उभारली पाहिजेत. समाजातील माता भगिनी, समाजातील तरुण वर्ग असेल, समाजातील युवती असतील, यांना देखील सामाजिक प्रवाहामध्ये बरोबरीने आणलं पाहिजेत. समविचारी बांधवांना सोबत घेऊन आपण या सामाजिक कार्याची धुरा पूर्णपणे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली पाहिजेत. तिथपर्यंत आपण गेलं पाहिजेत. जिथपर्यंत कोणी गेलं नाही तिथपर्यंत आपला कार्यकर्ता कसा जाईल, आपण कसे पोहोचू,
आणि समाजातील शेवटच्या घटकाचं सुखदुःख आपण जाणून घ्यायचा कशा पद्धतीनं प्रयत्न करू हे अगोदर मनाशी बिंबवलं पाहिजेत, मनामध्ये ते ठरवलं पाहिजेत आणि खरोखरच आपण सामाजिक भावनेतून समाज मनापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये नेतृत्व करण्यासाठी आपल्याला नाही येता, समाजातील नेतृत्व करणारी जी पिढी आहे त्या पिढीला पुढं कसं आणता येईल, समाजातील चमकणारे हिरे त्यांचा शोध घेऊन त्यांच्या खांद्यावर सामाजिक कार्याची, संघटनात्मक कार्याची जबाबदारी अगदी विश्वासाने कशी टाकता येईल आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न कसे सोडून घेतले जातील, कसे सुटले जातील याकडं समाजातील ज्येष्ठांनी मार्गदर्शक म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहून या तरुण पिढीला प्रेरणादायी त्यांच्या हातून कार्य व्हावं यासाठी त्यांच्या पाठीशी निश्चितच आपण उभं राहिलं पाहिजेत. ही भावना समाजातील श्रेष्ठ गुरुजन आणि समाजासाठी धडपडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची असावी, ती मी भावना ठेवून आहे. समाजामध्ये अनेक चांगल्या गुणाची समाजामध्ये रत्न आहेत. योग्य वेळी त्यांच्या खांद्यावर सामाजिक कार्याची, संघटनात्मक कार्याची जबाबदारी देऊन आपण त्यांच्यावर देखील एक विश्वास टाकला पाहिजे, विश्वास वर्तविला पाहिजे. तरच ती पिढी देखील विश्वासानं पुढं जाईल, विश्वासानं त्यांच्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल, यशस्वीपणे ते कार्य करतील. समाजामध्ये अनेक समस्या आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत, संघटनात्मक गोष्टी आहेत, समाजावर होणारे अत्याचार, अन्याय आहेत. या तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून आपण पुढं जाणं आता गरजेचं आहे. मी म्हणजे समाज ही भावना मुळात चुकीची आहे. समाज आहे म्हणून मी आहे ही भावना जर समजून घेतली तर खरोखरच समाजाचं पाठबळ, समाजाची साथ, समाजाचं मार्गदर्शन, समाजाचा आशीर्वाद जर खंबीरपणे पाठीशी असेल तर आपण हाती घेतलेल्या कार्यावर निश्चितच चार चांद लागतील. हे कोणी ज्योतिषकारानं सांगावं असं वाटत नाही. कर्तृत्ववान तरुणाकडे एक नेतृत्व म्हणून पाहिलं पाहिजे. कर्तृत्ववान महिला भगिनीकडे समाजातील रणरागिणी म्हणून पाहिले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं ही भावना समाजमनापर्यंत पोहोचेल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि याच भावनेतून आपण याही पुढं जाऊन निश्चितच ते काम करूयात. सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही संस्था गेली वर्षे, दीड वर्षापासून कार्यरत होती, परंतु परिषद या शब्दाला शासनाच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, म्हणून आपण सोनार हक्क बहुउद्देशीय संस्था अशा पद्धतीनं पुढं जाऊयात. त्या पद्धतीनं नव्या विचारानं थोडीशी फेररचना करून समविचारी बांधवांना बरोबर घेऊन, जे विश्वास टाकतील त्यांना बरोबर घेऊन आपण पुढं जाऊयात आणि नव्यानं सर्व जे बांधव विश्वास टाकतील त्यांच्या विश्वासाला पात्र आपण निश्चितच उतरूया. आजपर्यंत काही चुका झाल्या असल्या, चुका ह्या माणसाकडून होतात, त्या चुका झाल्या असल्या त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न माझ्यासहित सर्वजण आपण करूयात आणि भविष्यामध्ये आपण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य पुढं नेऊया, संघटनात्मक कार्य पुढे नेऊया. सकल सोनार समाज बांधवांना एकत्रित आणण्यासाठी, एकसंघ आणण्यासाठी सर्वांच्या साथीनं आपण पुढं नेणं आणि हे कार्य पुढं घेऊन जाणं एकट्या दुकट्याचं काम नाही, तर सर्वांचं ते काम आहे आणि आपण सर्वांनी मिळून पुढं जाऊयात. याहीपेक्षा अधिकचं बोलणं योग्य ठरणार नाही. वेळोवेळी आपण एकमेकाच्या संपर्कात असोत, एकमेकाच्या संपर्क करण्यामध्ये कोणीही कमी पडणार नाही. काही खंड पडला असेल, परंतु आता नव्यानं, नव्या उमेदीनं, नव्या जोशानं, नवचैतन्यानं आपण सर्वजण एकमेकाकडं अगदी आनंदाने जाऊयात. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये देखील सहभागी होऊयात.
एक समाज बांधवर होणारे अन्याय असतील त्याच्या बाबतीत आपण देखील पूर्णपणे ताकदीनं समाज म्हणून एकत्रित राहणं गरजेचं आहे. नाही ते आपण राहणार हा विश्वास एकमेकाला आहे. सराफ सुरनगाचे प्रश्न असतील, आपल्या बांधवर होणारे काही अन्यायकारक प्रकार असतील या थांबावेत, यासाठी आपली सांघिक शक्ती उभारणं गरजेचं आहे. जोपर्यंत सांघिक शक्ती उभारणार नाही, आपली संख्या लक्षणीय दिसणार नाही, तोपर्यंत आपला देखील तिथं ठसठशी दिसणार नाही, आपली शक्ती देखील त्यांना दिसून येणार नाही. यासाठी आपण सर्वांनी नव्या उमेदीने, नव्या जोशाने सामाजिक विषय हाताळणं गरजेचं आहे. ते हाताळणार आपण यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत. मी समाजाचा, समाज माझा या नेहमीच्याच माझ्या संकल्पनेतील ब्रीदवाक्यानं या व्हिडिओचा आपण शेवट, आजच्या प्रवृत्तीचा शेवट असं म्हणूयात. नवा व्हिडिओ, नवे विचार निश्चितच भविष्यात आपण पुढं मांडणारच आहोत. समाज मनाचा कानोसा घेत आपण पुढं जाणारच आहोत. समाजाला जोडण्याचं हे पुण्याचं काम आपण सर्वजण मिळून करणार आहोत. समाजावर आपली मालकी नाही, समाजाला समजून घेणं आणि समाजानं सामाजिक कार्यकर्त्याला समजून घेणं हीच सामाजिक कार्याचा समाज धर्म आहे. हे जाणून सर्वांचा आदर बाळगून सर्वांविषयी मनामध्ये कायम सन्मानाची भावना, आदराची भावना व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा, जय नारायण.